नमस्कार यूट्यूब फॅमिली, यशविहान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवला आहे पिझ्झा बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले मैदा घेतला, त्याला मस्त घेतला गायला, मग घेतलं ईस्ट घेतलं एक पोहे खायचा चमचा ईस्ट टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मग म्हटलं आता 2 चमचे साखर बी त्याच्यातच टाकते, म्हणजे कसं लवकर फर्मेट होतं, म्हणून मी त्याच्यात साखर टाकून घेतली। आता इकडे मैद्यामध्ये मीठ टाकलं, मीठ कसं त्याचं आपल्या मिठाची चव येते। इकडे भाज्या कापून घेतल्या, आपलं ईस्ट कसं मस्त फॉर्मेट झालेलं आहे, असं करून घ्यायचं आहे। मग मैद्यामध्ये टाकून सण भिजवून घ्यायचा आहे मैदा। तिच्यात अगोदरच साखर टाकली होती, मीठ टाकलं, हे बेकिंग सोडा टाकला, तेल टाकलं थोडंसं। आता याला मस्त भिजवून घ्यायचं आहे, मस्त असा छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा। असा भिजवून सण आपल्याला थोडंसं 15 मिनटं त्याला रेस्ट करू द्यायचं आहे। असा झाकून ठेवला, आता 15 मिनटानं मस्त फुलून गेला होता तो। आता त्याची आता मस्त पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। जम्बो साईजचा आपण जर पिझ्झा करतोय तर आपल्याला पोळी बी तशीच जम्बो साईजची लाटणी पडेल। मोठी पोळी लाटून घ्यायची मस्त ताव्यावर, पुरी ताव्यावर मावीन तेवढी। घेतला मी तावा, ठेवली त्याच्यामध्ये पोळी पसरवून घेतली, तिले 4-5 बाजूनं असे छिद्रे पाडून घ्यायचे, म्हणजे कसा तो फुलणार नाही। असे पुऱ्या सगळ्या पिझ्झ्याला मी छिद्रे पाडून घेतले। मग तिच्यामध्ये टाकलं पिझ्झा टॉपिंग, थोडंसं पडेल होतं माझ्या घरात काहीचं, मग तेच टाकलं थोडंसं। या मायाले इकडे रिकामे कामं करत होता तर लोक, मग तिच्यावर थोडंसं टाकलेली शेजवान चटणी, मग हे टमाटर सॉस टाकलं। आता हे सगळं आपल्याला मस्त पसरवून घ्यायचं। हिच्यावर थोडंसं मी मेयोनीज बी टाकली, मापो राहिले मेयोनीज गैरी आवडते, मग मेयोनीज बी टाकली। असं सगळं पसरवून घेतलं। पिझ्झा मालेकाचा गैरा वांदा लागला होता, डॉमिनोजमधून पिझ्झा आणतो म्हटलं बापा घरीच करी देते ना तुले। मग असं चीज बी पसरवून घेतलं त्याच्यावर मस्त। आणि ह्या भाज्या टाकते तर मालेकाचा काही जीव राहत नाही। मालेक घडे इसन पाहतो कवा होईन, म्हटलं ये कर टाकू लाग। मग त्यानं बी मला भाज्या टाकू लागल्या आडे। कसा मस्त दिसतोय आता पिझ्झा। आता हे पिझ्झावर सगळ्या भाज्या टाकून झाल्या, थोडंसं ते स्प्रेड करून घेतलं मी पिझ्झा टॉपिंगचं। परत एकदा थोडंसं चीज टाकलं तिच्यावर, हे चिली फ्लेक्स टाकलं थोडंसं। आता हे सगळं टाकून आपला पिझ्झा तयार झाला आहे। आता याला ठेवते ओव्हनमध्ये त्याला 180 डिग्रीवर ठेवला आहे मी 16 मिनटासाठी। झाकणलाही घेतला, आता 180 डिग्रीवर 16 मिनटावर लाई दिला। आता 16 मिनटानं झाले, मग 16 मिनटं। आता पिझ्झा कसा तयार झालेला आहे, दिसतोय ना एकदम भारी, डॉमिनोज सारखाच पिझ्झा। माझ्या लेकराईकन तर काही राहत नव्हतं, लगेच तसाच गरमच काटून दिला त्याला। असे तुकडे करून दिले। घ्या म्हटलं बापा खा पटापट। माझ्या लेक तर सॉस घेसन, ताटली घेसन, कवाचा तयार होईसन बसेल होता पिझ्झा खाण्यासाठी। कसा झाला हा पिझ्झा, आणि मला कमेंट करून सांगा, तुम्ही बी करून एकदा। असा हा माझा पिझ्झा बनला।